बघा, सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ क्लास 6 मॅथ चॅप्टर नंबर 3 यामधला प्रॉब्लेम सेट 8 बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस सेट 7 बघितला नाही त्यांनी तो बघून घ्यायचा आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. चला तर मग सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर काय म्हणतो, सबट्रॅक्ट द नंबर्स इन द top row from the numbers in the first column and write the proper number in each empty box. आपल्याला काही बॉक्स दिलेले आहेत आणि इथं का बघा कॉर्नरला काय मायनस साइन दिलेले आहे, म्हणजे सबट्रॅक्ट साइन दिलेले आहे आणि या इंटिजरची आपल्याला काय करणार सबट्रॅक्शन करून दाखवायची आहे. जसे आपण या अगोदरच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण ऍडिशन करून दाखवली तशी यामध्ये काय सबट्रॅक्शन करून दाखवायची आहे. बघा तर मग आता बघा इथे 3 आहे आणि इथे काय कॉर्नरला मायनस आहे. बघा इथे 3 घेतला, इथला मायनस आणि का काय 6. मग 3 मधून 6 जाते का तर नाही जात. मग 6 मधून 3 गेला राहिले 3 आणि मोठ्या संख्येचं साइन दिलं, बरोबर. त्याचप्रमाणे बघा आता हा बॉक्स सॉल्व्ह करून घेऊ आपण पूर्ण. बघा मग इथे काय आहे 8, मग बघा इथे काय आहे मायनस आणि हा 6. मग बघा 8 मधून 6 गेले राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं साइन, मग कोणती प्लस प्लस द्यायची आवश्यकता नाही. बघा इथे आहे -3, इथे मायनस आणि हा 6. बघा मायनस मायनस काय होत असते प्लस, मायनस मायनस प्लस, मग 6 आहे इथे. बघा मायनस मायनस काय होते प्लस, मग बघा 3 + 6 किती 9 आणि मोठ्या संख्येचं साइन म्हणजे हा काय -9, बरोबर. त्यानंतर बघा इथे -2 - 6. बघा मायनस मायनस प्लस 2 + 6 8 आणि मोठ्या संख्येची मोठी संख्या कोणती आहे 6, मग इथे मायनस काय -8. बघा त्यानंतर सेकंड बॉक्स. आता बघा बघा इथे 3 आहे, मग लिहून घे 3. इथे मायनस आहे आणि इथे काय आहे 9. मग 3 मधून 9 जातं का तर नाही जाणार, 3 मधून नाही जाणार नाही. मग आपण काय करणार 9 मधून 3 गेला राहिले किती 6, किती राहतील 6 आणि मोठ्या संख्या कोणती आहे 9, मग 9 साइन कोणता मायनस, मग इथे -6. बघा त्यानंतर इथे 8 मायनस आणि 9, मग 9 मधून 8 जातात कारण 8 मधून 9 तर आपण जाणार नाहीत. मग 9 मधून 8 गेले राहिले 1 आणि मोठ्या संख्येचं साइन -1. बघा इथे आहे -3, त्यानंतर -9 -3 हा मायनस आणि हा 9. बघा मायनस मायनस प्लस, मग 3 + 9 12, 3 + 9 किती 12, मग साइन कोणता मोठ्या संख्येचा, मग मोठी संख्या कोणती आहे 9, मग काय मायनस, काय झालं मायनस, बरोबर. चला त्यानंतर बघा इथे -2 मायनस आणि हा 9. बघा मायनस मायनस प्लस, मग 9 + 2 11 आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस म्हणजे -11, बरोबर. चला त्यानंतर बघा इथे 3 आणि हा मायनस. बघा सॉरी बघा इथे 3 घेतला, काय घेतला. त्यानंतर बघा इथे 3 घेतला, 3 हा मायनस आणि हा -4, याला ब्रॅकेट करू -4. आता बघा मायनस मायनस प्लस म्हणजे काय होणार आहे 3 + 4. बघा किती होते 3 + 4 7 आणि मोठी संख्या कोणती आहे 4, मग 4चं चिन्ह कोणतं आहे प्लस, मग द्यायची आवश्यकता आहे का तर नाही. बघा इथे 8 -4. बघा इथे पण तसंच मायनस मायनस प्लस, मग 8 + 4, बरोबर. मग 8 + 4 12 आणि मोठी संख्या 8 आहे प्लस साइन, बरोबर. त्यानंतर बघा -3 -4. बघा आता -3 जसा तसा ठेवू, -3 ठेवला तसाच, मग मायनस मायनस प्लस. आता बघा प्लस मायनस मायनस, मग 3 मधून 4 जातो का तर नाही, मग 4 मधून 3 गेला 1 राहिला आणि मोठ्या संख्या कोणती आहे 4, मग 4चं चिन्ह द्या प्लस. चला चला इथे बघा -2 मायनस आणि हा -4. मग इथे पण तसाच मायनस मायनस प्लस, -2 जसाच्या तसा मायनस मायनस प्लस, मग +4. मग आता बघा प्लस मायनस मायनस, मग 2 मधून 4 जात नाही म्हणून 4 मधून 2 गेला राहिले 2 आणि मोठी संख्या कोणती आहे +4, मग उत्तर काय येणार आहे 2च फक्त, कारण प्लस दिले काय आणि नाही दिले काय. त्यानंतर बघा आता बघा इथे 3
3 मायनस आणि ते -5 बघा, मायनस मायनस प्लस 3 + 5 किती 8 आणि मोठ्या संख्या कोणती आहे 5, मग 5चं चिन्ह प्लस, बरोबर. त्यानंतर बघा हे आपल्याला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. बघा बरं, इथे 8 घेतला, मायनस मायनस आणि हा -5 मायनस मध्ये इथे पण प्लस, मग 8 + 5 13 सॉल्व्ह करून दिलेलं आहे. मग इथे बघा -3 मायनस त्यानंतर -5 बघा, मायनस मायनस प्लस -3 जसेच्या तसे मायनस मायनस प्लस इथे 5. मग बघा 3 मधून आता बघा इथे काय करायचं, शेवटी मायनसच करायचं आहे. मग 3 मधून 5 जात नाहीत, मग 5 मधून 3 गेले राहिले 2 आणि मोठी संख्या कोणती आहे 5, मग इथे प्लस दिले काय नाही दिले काय चालते. त्यानंतर बघा इथे -2 मायनस आणि हा -5, बरोबर. चला -2 जसाचा तसा, मायनस मायनस प्लस 5 जसेच्या तसे. चला प्लस मायनस मायनस, मग 5 मधून 2 गेले कारण 2 मधून 5 जात नाहीत, मग 5 मधून 2 गेले राहिले 3 आणि मोठी संख्या कोणती आहे 5, मग इथे प्लस, बरोबर, म्हणजे आलं +3. त्यानंतर बघा जिथे आले +3. त्यानंतर बघा इथे 3 -0. आता कोणती संख्या 0 मधून मायनस करा किंवा प्लस करा तीच संख्या येणार आहे. मग इथे काय येणार आहे 3 येणार आहे. काय येणार आहे 3. मग बघा इथे पण तसंच 8 - 0 बरोबर 8, बरोबर. -3 - 0 बरोबर, बघा इथे पण बघा -3 - 0 बरोबर -3, बरोबर. चला त्यानंतर बघा -2 - 0 काय येणार आहे तेच संख्या येणार आहे म्हणजे -2, बरोबर. चला नेक्स्ट बघू आपण. बघा इथे 3 इथे मायनस आणि इथे काय आहे +7, काय +7. मग बघा बरं आता मायनस प्लस मायनस म्हणजे काय येणार आहे 3 - 7. मग बघा 3 मधून 7 जात नाही, मग 7 मधून 3 गेले राहिले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -4, बरोबर. त्यानंतर इथे बघा इथे 8 आहे, इथे मायनस आहे, त्यानंतर इथे +7. मग बघा आता प्लस मायनस मायनस, मग 8 - 7 बरोबर किती 1, बरोबर किती 1. त्यानंतर बघा इथं -3 मायनस आणि हा +7, बघा प्लस मायनस मायनस, मग -3 - 7. मग परत एकदा मायनस मायनस प्लस, मग 3 + 7 10 किती 10 आणि मोठी संख्या कोणती आहे 7, मग इथे येणार आहे मायनस. बघा लक्ष द्या -3 हात ठेवला, मग मायनस प्लस मायनस म्हणून इथे काय आलं मायनस. मग आता बघा दोन्ही मायनस आहेत, मग मायनस मायनस प्लस, मग 3 + 7 10 आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजे -10. कन्फ्यूज होऊ नका. चला इथे काय आहे -2 मायनस आणि इकडे +7, बरोबर. त्यानंतर लक्ष द्या आता बघा मायनस प्लस काय येणार आहे मायनस, मग -2 जसाच्या तसा, मग मायनस प्लस मायनस. आता बघा दोन्ही काय आहेत मायनस आहेत, मग समान चिन्हांची बेरीज, मग मायनस मायनस प्लस, मग 7 + 2 9 आणि मोठी संख्या कोणती आहे 7 म्हणजे -9, बरोबर. त्यानंतर बघा इथं 3 इथं मायनस आणि इथे काय आहे -8. बघा मायनस मायनस प्लस म्हणजे 3 + 8 बरोबर किती 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस राहणार आहे. चला त्यानंतर 8 - 8 बघा मायनस मायनस प्लस म्हणजे 8 + 8 किती 16, 8 + 8 किती 16. चला -3 मायनस आणि इथं -8 बघा मायनस मायनस प्लस, -3 जसेच्या तसे मायनस मायनस प्लस. मग बघा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, मग मायनस प्लस मायनस, मग 3 मधून 8 जाणार नाहीत म्हणून 8 मधून 3 गेले राहिले किती 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस, बरोबर. त्यानंतर बघा -2 मायनस आणि इथं -8, बरोबर. आता बघा -2 जसेच्या तसे -2 मायनस मायनस प्लस, मग बघा परत तेच मायनस प्लस मायनस, मग 2 मधून 8 जातील का नाही, मग 8 मधून 2 गेले राहिले
6 आणि मोठ्या संख्येचा साईन म्हणजे +6 बरोबर. त्यानंतर बघा इथं 3 आहे मग लिहून घेऊ 3 इथे मायनस आणि हा काय आहे मायनस. आता बघा मायनस मायनस प्लस म्हणजे 3 + 3 बरोबर किती 6 बरोबर ना. चला मग इथे बघा इथे काय आहे 8 हा मायनस आणि हा -3 बघा मायनस मायनस प्लस परत मग 8 + 3 बरोबर किती 11. त्यानंतर बघा इथे -3 मायनस आणि हा -3 बघा -3 जसाच्या तसा. मग बघा मायनस मायनस प्लस मग इथे किती +3. आता बघा मायनस प्लस मायनस मग 3 मधून 3 गेले 0. 0ला कुठली साईन नसते. चला त्यानंतर बघा -2 हा मायनस आणि हा -3 बघा -2 जसाच्या तसा. बघा मायनस मायनस प्लस आता परत मायनस प्लस मायनस मग बघा 2 मधून 3 जातो का तर नाही जाणार. मग 3 मधून 2 गेले राहिले 1 आणि मोठी संख्या कोणती 3 म्हणजे +1 बरोबर का. चला बघा हा बॉक्स आपण काय करायचं जिथे एम्प्टी बॉक्स दिले जाते हा काय केला आपण पूर्ण टेबल सॉल्व्ह केलेला आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 8 काय होतो कंप्लीट होतो आणि आपला चॅप्टर नंबर 3 सुद्धा काय होतो कंप्लीट होतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण आजच्या दिवस इथंच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.